श्रोतेहो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोतेहो, जीवनाचा प्रवास करत असताना या जीवनाच्या प्रवासात कोणत्या नात्याला पुढे जपायचं आणि कोणत्या नात्याला कुठं थांबवायचं याची ज्या माणसाला अक्कल येत असते ना, त्या माणसाला मानसिक त्रासाची झळ ही सोसावी लागत नसते. काही नाती सुख देतात तर काही नाती दुःख देतात. या दुःख देणाऱ्या नात्याला पुढे याच नात्यातून सुख मिळेल याच खोट्या आशेवर जपत राहिलं की त्रासाची त्यातून नक्की सुरुवात होत असते. आणि श्रोतेहो, वारंवार त्या नात्यामुळं अपेक्षाभंग झाला की जगणं पण अवघड होत असतं. त्यामुळे श्रोतेहो, अशा नात्यांना कधीपर्यंत जपावं आणि अशा नात्यातून कधी बाहेर पडावं इतकं जरी समजलं तरी पुरेसं होत असतं. कारण अशा नात्यातून जर सुखच मिळणार नसेल तर ते नातं योग्य वेळेत संपवणं नेहमी फायदेशीर ठरत असतं. आणि आणखी एक श्रोतेहो, या जीवनाच्या प्रवासात आपल्या मनाला शांत कसं ठेवायचं. सगळेजण आयुष्यात कामासाठी येत नाहीत या सत्याचा स्वीकार करायचा. आणि श्रोतेहो, जुन्या गोष्टी कटू आठवणी ते आठवून रडत बसायचं नाही. अख्ख्या जगाची जबाबदारी तुमच्यावर नाहीये हे जाणून घ्यायचं आणि मनस्ताप करणं सोडायचं. आपल्या आयुष्यात असलेल्या प्रत्येक व्यक्तीला आपण खुश ठेवू शकत नसतोय. रुसवे फुगवे होत असतात हे आधी समजून घ्यायचं. सर्वात आधी स्वतःला बिचारा समजणं सोडायचं. त्याउलट आत्मविश्वास बाळगायचा आणि कर्म करायचं. ज्या गोष्टी स्वतःच्या नियंत्रणात नाहीत त्यावर विचार करण्यात वेळ वाया घालवायचा नाही. लोकांच्या आयुष्यात काय चाललंय याच्यात वेळ घालवण्यापेक्षा स्वतःच्या स्वप्नांचा पाठलाग करायचं. हे सगळं स्वतःच्या मनशांतीसाठी करायचं. बघा, पटतंय का? पटलं तर नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शितोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. घरात म्हातारा माणूस असेल तर त्याला भार नाही, भाग्य समजा. कारण म्हातारं झालेलं झाड फळ देवो किंवा न देवो सावली मात्र नक्की देतं. जे जीवन आपल्या वाट्याला आले ते आनंदानं जगणं, त्या जीवनातील रस किंवा सुगंध शोधणं, तो सर्वांना आनंदानं देणं हा सुखी होण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. पिंजऱ्यात अडकलेल्या पक्ष्यांची सुटका पिंजऱ्यातून होऊ शकते, परंतु एकदा विचारात अडकलेल्या माणसांची सुटका या त्या विचारातून नाही होऊ शकत. आपल्या माणसांच्या मायेच्या सावलीत आपल्या संघर्षरूपी जीवनाचा प्रत्येक उन्हाळा थंडगार जाणवतो. अभावाची जागा तुम्ही ज्या भावानं भरता त्यावरून ठरतो तो तुमचा स्वभाव. आयुष्यात सुख दुःख किती आहे हे पाहणाऱ्याची नजर नाही तर जगणाऱ्याचं मन सांगतं. सुख हा निव्वळ आभास आहे, पण ते शोधण्यासाठी हा सारा प्रवास आहे. आपला 10 वेळा पराभव झाला तरी चालेल, पण कधीच खचून जाऊ नका. पण एक विजय असा मिळवा की लोक नेहमी लक्षात ठेवतील. ओघळणाऱ्या दवबिंदूंनी नवा दृष्टिकोन दिला. दुर्लक्षित आणि क्षणिक असलं आयुष्य तरी आनंदानं जगायचं. अहंकाराच्या प्रदूषणानं वातावरणच नव्हे तर शुद्ध नाती देखील दूषित होतात. जीवनात, समाजात विशिष्ट उंची गाठेपर्यंत जबर संघर्ष असतो. पण एकदा अपेक्षित उंचीवर पोहोचलात की आयुष्यातल्या अनेक समस्या ती उंची सोडवते. माणूस देवाकडून लाखो करोडो रुपये मिळावं अशी अपेक्षा करत असतो, परंतु जेव्हा मंदिरात जातो तेव्हा सुट्ट पैसे शोधत बसतो. एखाद्याला आपलं ओझं वाटलं की आपणच त्यांच्यापासून दूर जावं, मग ते कोणाचं घर असो की मन असो. मान्य, एकदा गेलेला मनुष्य हा परत आपल्यात येत नाही, परंतु आठवणी ह्या कधीच मरत नाहीत. तुम्ही जेवढ्या वेळ आठवण काढणार अगदी तेवढ्याच उत्साहानं
आठवणी जिवंत होत राहतात. प्रत्येकाचे दिवस पलटतच असतात. आयुष्यात थोडी सहनशक्ती ठेवावी लागते. आजची परिस्थिती उद्या तशीच नाही राहत. लोकांचं निरीक्षण करण्यापेक्षा स्वतःचं आत्मपरीक्षण केलेलं कधीही उत्तम. खरं तर परक कोणीच नसतं. विश्वास थांबला की माणसं परकी होतात आणि श्वास थांबला की शरीर. मिठामुळं पदार्थाला चव येत असली तरी मीठ चवदार नसतं. काही माणसं एकटी असतात आणि एकटी असतात तेव्हा बरणीतल्या मिठासारखे खारट असतात. पण ते जेव्हा दुसऱ्याच्या जीवनात मिसळतात तेव्हा त्यांच्या आणि स्वतःच्या देखील जीवनाची चव वाढवतात. आपल्या जीवनाला सार्थकता प्राप्त करून घेतात. विधात्यानं निर्मिलेली कुठलीही गोष्ट छोटी नाही. फक्त सौंदर्य पाहण्याची शोधक कृती अंगी हवी. यश हे वायफाय सारखं असतं. ते कुठेही मिळू शकतं. मात्र त्याला कनेक्ट होण्यासाठी हार्डवर्क नावाचा पासवर्ड तुमच्याकडे असावा लागतो. ऐकू गोष्टीवर जास्त विश्वास ठेवू नका. कारण कुठल्याही गोष्टीच्या 3 बाजू असतात. तुमची, त्यांची आणि खरी. यशस्वी जीवनाची 4 सूत्र. मेहनत केली तर धन मिळतं. संयम ठेवला तर काम होतं. गोड बोललं तर ओळख होते. आणि आदर केला तर नाव होतं. एक वेळेस प्रेम नाही केलं तरी चालेल, पण खऱ्या प्रेमाचा दिखावा मात्र करू नका. आयुष्य जगून समजतं. केवळ ऐकून, वाचून, बघून समजत नाही. ज्याला धडपड करायला जमते त्याच्या समोर परिस्थिती सुद्धा नमते. ज्यांनी तुमची धडपड पाहिले फक्त त्यांनाच तुमच्या यशाची खरी किंमत कळते. इतरांना तुम्ही फक्त नशीबवान माणूस वाटत असता. स्वतः रक्ताचं पाणी करून मेहनत केल्यावर आपल्या कष्टाचं फळ दिसायला लागतं की चेहऱ्यावर एक वेगळी स्माइल उमटते. आयुष्यात जे शिकून घेता येईल ते शिकून घ्या. कोणती संधी वाया घालवू नका. कारण आयुष्यात शिकलेली प्रत्येक गोष्ट कधी उपयोगी पडेल सांगता येत नाही. जसं जसं खांद्यावर जबाबदारी पडू लागते तसं तसं आयुष्यातला उन्हाळपणा संपत जातो.